नमस्कार, मी डॉक्टर तुषार खेरनार, अमृत हॉस्पिटल पिंपरी. आज आपण इन्शुलिन रेझिस्टन्सचा लास्ट व्हिडिओ बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, तो कसा काढायचा, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या टेस्ट बघितल्या. आता जे लोक इन्शुलिन रेझिस्टन्स निघालेले आहेत, ज्यांचा इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा HOMA-IR 2.5पेक्षा जास्त आहे, त्यासाठी त्यांनी डाएट मेनली कसा करायचा. कारण इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा डायबेटीज किंवा ओबेसिटी या सगळ्या गोष्टी या किचनमधून कमी होतात, नॉट फ्रॉम जिम. 80% आपला इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा ओबेसिटी हे आपल्या किचनमधून कमी होते, म्हणजेच आपल्या डाएटमधनं कमी होते. आणि 20 ते 25% हे आपल्या एक्सरसाइजचा पार्ट राहतो. तर याच्यासाठी आपण दिवसभरामध्ये काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. सकाळी उठल्यावर साधारण 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मेथी टाकून ते घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नाश्त्याच्या 8 ते 9च्या दरम्यानच्या नाश्त्याच्या वेळेला हाय प्रोटीन आणि हाय फायबर डाएट घ्यायला पाहिजे. त्यासाठी ओट्सचा उपमा किंवा मल्टीग्रेन रोटी याचा वापर केला पाहिजे. मल्टीग्रेन रोटी म्हणजे त्याच्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, ओट्स, नाचणी याचा एकत्रित केलेल्या पिठापासून बनवलेली भाकरी किंवा पोळी खायला पाहिजे. त्याच्यानंतर मूग डाळीचा चिला, त्याच्याबरोबर पुदिना चटणी किंवा रागी पोरीज खाऊ शकतो. साधारण 11 वाजताच्या दरम्यान 1 वाटी काकडी किंवा गाजर, 8 ते 10 बदाम, अक्रोड किंवा हेझलनट खाऊ शकतो. दुपारच्या जेवणामध्ये सेम मल्टीग्रेन रोटी 2 रोटी खाऊ शकतो. त्याच्याबरोबर 1 वाटी डाळ किंवा 1 वाटी उसळ घेऊ शकतो. त्याच्याबरोबर 1 वाटी भाजी आणि स्टीम्ड सॅलड्स घ्यायला पाहिजे. हे डायरेक्ट रॉ सॅलड न घेता त्याला थोडं स्टीम करून आपण घेतले पाहिजे. आणि त्याच्याबरोबर ब्राऊन राईस 1/2 वाटी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर साधारण 4 ते 5च्या दरम्यान 1 नारळ पाणी किंवा ग्रीन टी आणि त्याच्याबरोबर भाजलेले मुठभर चणे आपण खाऊ शकतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला ज्वारी किंवा बाजरीची रोटी, भाजी आणि घरी बनवलेलं सूप आपण घेऊ शकतो. रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला स्ट्रिक्टली राईस हा अवॉइड करायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण डाएट फॉलो केला, त्याच्याबरोबर आपण सांगितलेले जर एक्सरसाइज केले, तर निश्चितच आपल्याला 3 ते 6 महिन्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झालेला दिसेल. थँक्यू.